कसं आहे माहिती आहे का, आता दिवाळी झाली, तुळशीचे लग्नसुद्धा लागले. आता मात्र प्रत्यक्षात लग्न करण्याची वेळ आली आहे. म्हणजे राज्यातले जे तरुण तरुणी आहे यांच्यासाठी विवाह स्थळं बघणं, त्यांचं लग्न लागणं, म्हणजे एकंदरीत लग्नाची लगबग दिवाळी झाली की इथून पुढं सुरू होते. पण मात्र राज्यामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की जे तरुण आहेत त्यांना लग्नासाठी मुलीसुद्धा मिळत नाहीत, त्यांना नवरीसुद्धा मिळत नाही. मग अशा वेळी अनेक तरुणांना या नवऱ्या विकत आणाव्या लागतात, नवरीकडच्यांनाच पैसे द्यावे लागतात. आणि अशा ज्या घटना आहेत त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडताना दिसतात. काही काही ठिकाणी तर नवरी विकत आणली आणि ती दुसऱ्याच दिवशी फरार झाली, घरातले सगळे दागिने घेऊन पसार झाली. अशासुद्धा घटना राज्यामध्ये घडतात. पण आपण आता एक अशी माहिती जाणून घेणार आहोत की आपल्या देशामधला एक तरुण आहे, त्यानं थेट विदेशी जी तरुणी आहे तीच नवरी बनून आणली आहे आणि तिच्यासोबत अगदी सुखाचा संसार चालू केला. आता तुम्हाला वाटेल याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे. अनेक देशातल्या लोकांनी अशा विदेशातल्या तरुणी बायको म्हणून आणल्यात. पण ही माहिती याच्यासाठी खरी आहे की एका सर्वसाधारण कुटुंबामधला एक मुलगा होता आणि तो एका विदेशी तरुणीच्या प्रेमात पडतो आणि तिला आपल्या देशामध्ये भारतीय संस्कृतीनुसार तिच्यासोबत हिंदू विवाह कायद्याप्रमाणे हिंदू विवाह पद्धतीने लग्न करतो आणि तिला या आपल्या देशाचं कल्चर संस्कृती मोठ्या प्रमाणात आवडते. म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी असं आपल्याला वाटलं, म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे, जे लग्न झालं आहे ते झालं आहे उत्तर प्रदेशचं जे फतेपूर आहे, फतेपूरमध्ये राहणारा एक हार्दिक वर्मा नावाचा तरुण आहे आणि त्यानं नेदरलँडची जी तरुणी आहे गैब्रिला हिच्यासोबत लग्नाची गाठ बांधली आहे आणि तिच्यासोबत लग्न केलं. या फतेपूरमध्ये राहणाऱ्या हार्दिक वर्माने नेदरलँडची तरुणी नेमकी कशी पटवली असा देखील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडू शकतो. कारण की राज्यामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये कुठं सेटिंग लागना म्हणून यानं थेट सेटिंग लावली नेदरलँडमध्ये. आता काही वर्षापूर्वी हार्दिक वर्मा हा एका कंपनीमध्ये कामासाठी नेदरलँडला गेला होता. मग त्या कंपनीमध्ये काम करत असताना त्याच्यासोबत त्या कंपनीमध्ये ही जी गैब्रिला आहे ती सुद्धा काम करत होती आणि हे दोघं जण नेदरलँडमध्ये त्या कंपनीमध्ये काम करत असताना यांची एकमेकांसोबत ओळख झाली. आता यांची एकमेकांसोबत ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. मग तिकडं कसं आहे, एकदा मैत्री झाली की एकदम फ्री राहणं, बोलणं, चालणं या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मग यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं की मग यांनी काय केलं, सोबत राहण्याचा निर्णय घेतला. पण तिकडं अशी पद्धत आहे की हे लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे, म्हणजे लग्न न करतात अनेक वर्ष हे दोघं जण एकमेकांच्या सोबत अगदी लग्न झालेल्याप्रमाणेच राहायचे. असा 3 वर्षाचा काळ या दोघांनी एकमेकांसोबत काढला. आता लग्नाआधीच 3 वर्ष सोबत राहणं गरजेचं होतं का? आणि त्यांनी असं सांगितलं आहे की जर एकमेकांसोबत राहिलं तर एकमेकांच्या आवडी निवडी, एकमेकांचा स्वभाव यांना 3 वर्षामध्ये संपूर्ण कळाला आणि मग 3 वर्षानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक वर्मासोबत लग्न करायचं आहे असा प्रस्ताव गैब्रिलानं तिच्या घरच्यांना सांगितला. आणि तिच्या घरच्यांनी अगदी बिनधास्तपणे त्या लग्नाला मान्यता दिली आणि इकडं हार्दिकच्या घरच्यांनी सुद्धा लग्नाला मान्यता दिली. आणि मग यांनी भारतामध्ये येऊन या उत्तर प्रदेशच्या फतेपूरमध्ये येऊन त्यांचं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी जाऊन अगदी भारतीय संस्कृतीप्रमाणे थाटामाटात लग्न उत्साहात पार पडलं, उत्साहात लग्न केलं आणि तिला हे संपूर्ण जे वातावरण आहे ते मोठ्या प्रमाणात आवडलेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर आपली भारतीय संस्कृती एवढी सुंदर आहे की अगदी भारतीय तरुणांच्या, मराठमोळी तरुणांच्या प्रेमात अनेक तरुणी, अनेक महिला या विदेशातल्या पडत असतात. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक घटना अशीच पद्धतीनं घडली होती की एका संगमनेरच्या तरुणानं तर थेट चीनचीच मुलगी आणली होती, तिच्यासोबत लग्न केलं आणि चीनची मुलगी आपल्या महाराष्ट्राची सून झाली. हे सुद्धा आपण पाहिले. कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं फॉरेनची एक तरुणी आणली आणि ती सुद्धा आपल्या महाराष्ट्राची सून झाली. सध्या देशामध्ये प्रेम प्रकरण हे आता बंदिस्त राहिलं नाही,
तर ते दुसऱ्या देशामध्ये 7 समुद्रा पलीकडे जाऊन प्रेम होतं आहे आणि अनेक विदेशी तरुणी या भारताच्या सून होत आहेत, भारताच्या नवरी होत आहेत. जर आपण आत्ताची जी गोष्ट धरली ती म्हणजे दिल्लीच्या नोएडाचा जो सचिन आहे, त्या सचिनच्या प्रेमामध्ये तर 3 लेकराची आई सीमा हैदर ही कशा पद्धतीनं पडली ते सुद्धा आपण पाहिलं आणि ती थेट पाकिस्तान सोडून भारतामध्ये सचिनकडे येते आणि आता दिल्लीमध्येच राहते. असे हे जे प्रेम प्रकरणं आहेत ते सध्या राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत, होत आहेत आणि प्रेमाच्या सगळ्या काही ज्या सीमा आहेत त्या सीमा या सगळ्यामधून पार होताना आपल्याला दिसत आहेत. एकंदरीत या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.